पण दादांच्या माध्यमातून आज वहिनी आहेत. फक्त वहिनींना जाता जाता एकच सल्ला देईल शिक्षक म्हणून की बारामती जर दादांच्या स्वप्नातली ठेवायची असेल तर तुम्ही खूप मायाळू आहात. फक्त दादागिरी थोडी तरी करावी लागेल. बरोबर. दादांसारखा एक दादाच दादाची जागा कोणी घेऊ शकत नाही. 2 मिनिटात किस्सा सांगतो. मी 11/11/2011 बारामतीत आगमन केलं आणि गुरुदेव क्लासेसच्या नावाने क्लासेस सुरू केले. मी पाटील सर संचालक गुरुदेव क्लासेस. ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस बारामतीच्या या प्रगतीवरती दादांनी जी प्रगती केली होती त्याच्या जीवावरती आपण बरंच काय कमवलं. आता दादांना रिटर्न काय द्यायचं हे इतपत मी मोठा नव्हतो. रिटर्न काय द्यायचं तर मी मूळ इंदापूर तालुक्यातला आहे. मी इंदापूर तालुक्यातलं मतदान कट केलं, बारामतीला केलं. आता अश्रू अनावर होत आहेत, पण मी एकदाच मतदान दादांना केलं. दुसरं मतदान करण्याची वेळ माझ्यावरती आली नाही, परमेश्वराने मला दिली नाही. पण दादांच्या माध्यमातून आज वहिनी आहेत. फक्त वहिनींना जाता जाता एकच सल्ला देईल शिक्षक म्हणून की बारामती जर दादांच्या स्वप्नातली ठेवायची असेल तर तुम्ही खूप मायाळू आहात. फक्त दादागिरी थोडी तरी करावी लागेल. बरोबर. योग्य आहे. थोडंसं पाहिजे. काहीच अडचण नाही कुठं व्हायला. चांगल्यासाठी कुठं होणं काही चुकीचं नाहीये. दादांसारखा एक दादाच दादाची जागा कोणी घेऊ शकत नाही. 28 तारखेच्या ऐवजी आमचं आता ते परत 28 तारीख ती शहरामध्ये आहे. हा इथला योग्य आहे. कुठलीही स्वच्छता आणि दादा हे नातच आहे की नाही. त्यामुळे कुठलाही दिवस स्वच्छतेचा असेल तर दादा असेल. त्यामुळे विषयच येत नाही. आता आपण सगळे का जमलो सगळ्यांना माहिती आहे ना. मतदान आहे. आज वहिनी साहेब आलेत. त्या दिवशी बोललेलं आपण बोलत होईल. हा काही का इथे उभं राहा. पुढे